परमाद्यां जगद पिना पुस्तकधारिणीं अभयदां जाभ्यां हस्तये स्वागतमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्देतां परमेश्वरीं भगवतीं भाषा प्रबोधाय संसदोगमधे अनाथं तदेव च तुकारां तदा वन्दे वारकरी परम्पराम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् जोगं वन्दे मुहुर्मुहुः। श्री भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अलौकिक अहेतुकी अकारण करुणाशा कृपेण आपण एक कर अरे एक मिनिट याच्यामध्ये आपण आतापर्यंत अकारांत पुल्लिंगी राम शब्द पाहिला, त्यानंतर सर्वनाम पाहिले. किती सर्वनाम पाहिले आपण? एकंदरीत 23. किती राहिलीत? 12. 35 आहेत. त्यापैकी 23 सर्वनामांचा आणि राम या शब्दाचा विचार केला. मग हे 23 सर्वनाम त्यांची रूप तुम्ही चांगल्या रीतीनं बुद्धीत ठेवावीत, कारण की या सर्वनामांचा फार प्रयोग होतो. त्व नेम यांचा एवढा प्रयोग होत नाही, पण बाकी सर्वनामांचा सगळ्यांचा अंतरचाही तेवढा होत नाही. स्वचा होतो, पूर्व अपर इत्यादिकांचाही होतो, म्हणजे कमी प्रयोग होतो एवढंच सांगणं आहे. आता यानंतर दुसरा अकारांत शब्द आला, निर्जर. अकारांत एवढा अकारांत शब्द आहे. कोण आहे? निर्जर. काय शब्द आहे? बोला, निर्जर. मग या निर्जर शब्दाचा यद्यपि राम सारखा चालतोच आहे, पण त्याच्यात थोडा बदलही होतो. त्या बदलाकरिता आपण या निर्जर शब्दाचा विचार करणार आहोत. या अमरकोशामध्ये लिहिलं की अमरा निर्जरा देवा है ना. अमरा निर्जरा, अमरो निर्जर ते देव आहेत, अमर आहेत, ते मरत नाहीत. निर्जर म्हणजे जरारहित, त्याला म्हणतात देव. मग निर्जर म्हणजे देव. मग आता निर्जरच शब्द आहे, ज्याच्यातून बुढापा म्हातारपण निघून गेलं त्याला म्हणतात निर्जर. मग या निर्जर शब्दापुढे प्रथमेचा एक वचन प्रत्यय आणला सु, आणि सुचं राम प्रमाणे पूर्ण कार्य करून निर्जर प्रथमा एक वचन सिद्ध झालं. काय अडचण? राम सारखंच आहे. द्विवचन आलं, निर्जर धन औ है ना. द्वित्वविवक्षायाम. आता इथं याची पहिल्यांदा कृत्तद्धित समासाश्च करा, किंवा आपला हा समास आहे ने, कृत्तद्धित समासाश्च इति सूत्रेण प्रातिपदिक संज्ञा भवति. कोणत्यानं? कृत्तद्धित. तदनन्तरम एकत्वविवक्षायाम द्विक्कैर द्विवचने एकवचने इति अनेन सूत्रेण एकवचनं सु आगच्छति. सु इत्यस्य क्रमेण विसर्ग भवति, तदा निर्जरः इति रूपं सिद्धं सिद्ध्यति. तद्वत् एव द्विवचने अपि अत्र द्विक्कैर द्विवचने एकवचने इति अनेन सूत्रेण द्वित्वविवक्षायां द्विवचनम् औ आगच्छति, तदा निर्जर धन औ इति जायते. काय होतं? निर्जर धन औ असं झालं. आता असं झाल्यानंतर एक सूत्र आलं, इथे लिहिलं निर्जर धन निर्जर औ इति जाते. जराया जरसन्यतरस्यां, जराया जरसन्यतरस्यां, जराया जरसन्यतरस्यां, जराया जरसन्यतरस्यां, जराया जरसन्यतरस्यां, जराया जरसन्यतरस्यां. जराया, जराया अर्थ आता काय? अजादौ विभक्तौ.
आता जरा हा षष्टीचं एक वचन आहे. जरस प्रथमा एक वचन. अन्यतरस्याम हे अव्यय अव्यय काय आहे? अन्यतरस्याम. हे सप्तमी सारखं दिसतंय पण याला अव्यय म्हटलं जातं. मग आता अन्यतरस्याम म्हणजे एका पक्षामध्ये, त्याचाच अर्थ होतो दुसरा विकल्पाने. मग आता काय झालं? अजादव विभक्तौ म्हणजे अजादी विभक्ती काय अर्थ होईल? सप्तमीचा अर्थ पुढे असेल तर. अजादी विभक्ती पुढे असेल तर जराच्या ठिकाणी वा म्हणजे विकल्पाने जरस आदेश होतो. काय झालं? अजादी विभक्ती पुढे असेल तर जराच्या ठिकाणी विकल्पाने काय होतो? जरस आदेश होतो. जरा शब्द त्याच्या ठिकाणी काय होणार? जरस. कसं होणार पण? विकल्पाने. विकल्पाने काय होतं? जरस आदेश होतो. मग आता आपला इथं अर्थ काय झाला सांगा बरं? स्वरादी विभक्ती पुढे असेल तर अजादी. इथे औ स्वरादी आहे का? स्वरादी औ आहे, अजादी औ आहे. पण कोणाच्या ठिकाणी आदेश होतो? जराच्या ठिकाणी. कोणाच्या ठिकाणी? मग जराच्या ठिकाणी आदेश प्राप्त झाल्यानंतर आता सांगितलं तेव्हाच सांगितलं, तेव्हा तुम्ही एकाग्र नसाल. आता इकडे लक्ष एकाग्रतेने द्या, कारण एक एक पद सुटलं नाही पाहिजे. सुटलं तर मग आपल्याला शिकवताना अडचण येते. पहा, या अन्यतरस्यामचाच अर्थ आहे विकल्पाने. आता अजादी विभक्ती पुढे असेल तर जराच्या ठिकाणी विकल्पाने जरस आदेश होतो. असं सांगितल्यानंतर मग आता कोणाच्या ठिकाणी करावा? इथं जरा शब्द नाही, निर्जर आहे. काय सांगितलं? जरा नाही आहे, निर्जर आहे. म्हणजे त्या पूर्वपक्षाचं म्हणणं काय? म्हणजे इथं शंका आली, काय आली? इथं जराच्या ठिकाणी जरस आदेश होतो, इथं तर जरा नाही, निर्जर आहे. निर्जर आहे, मग याच्या ठिकाणी होईल की नाही? तर म्हणतात ओ त्याच्या ठिकाणी होईल. नियम काय? तुमच्याकडे प्रमाण काय? तर म्हणतात परिभाषा एक. काय? परिभाषा. पहिली परिभाषा आली. परिभाषा काय सांगते? पदांगाधिकारे 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 तस्य च तदन्तस्य च पदांगाधिकारे तस्य च तदन्तस्य च पदांगाधिकारे तस्य च तदन्तस्य च. आता या ठिकाणी जी वृत्ती लिहिली आहे पदांग, तिथं ग खालून जोडायला. पदांगा इथं असा ग राहिले. पदांगाधिकारे तस्य च तदन्तस्य च. हा दोन अधिकार. पदाच्या अधिकारात समर्थ अष्टाध्याय. पदाच्या आधी आणि हे सुद्धा घेऊन पहिल्या अधिकारात आणि अंगाच्या अधिकारात. कोणाच्या अधिकारात? पदाच्या अधिकारात आणि अंगाच्या अधिकारात. ज्याच्या ठिकाणी
आदेश सांगितला ज्याच्या ठिकाणी आदेश सांगितला तस्य म्हणजे त्याच्या ठिकाणी आणि तदंत ते अंती आहे त्याच्या ठिकाणी आदेश हो. लक्षात चांगलं घ्या. इथं काय सांगितलं? पदाच्या अधिकारात. कशाच्या अधिकारात? पदाच्या अधिकारात आणि अंगाच्या अधिकारात. ज्याच्या ठिकाणी आदेश सांगितला त्याच्या ठिकाणी आदेश होईल आणि तदंत म्हणजे तो अंती आहे त्याच्या ठिकाणीही आदेश होईल. म्हणजे दोघाच्याही ठिकाणी हा आदेश होईल हे लक्षात ठेवा. कोणाच्या अधिकारात? कोण अधिकार? पदाचा अधिकार आणि अंगाचा अधिकार. आता एक अंग अधिकार आहे म्हणजेच सूत्र आहे अंगस्य. कोणतं सूत्र आहे? अंगस्य 6-1-6-4-1. पहा अंगस्य 6-4-1 हे अंगस्य आहे आणि दुसरा आहे पदस्य. याचा अधिकार 7-4-97 पर्यंत जातो. हे सूत्र क्रमांक आहे. जातं कुठेपर्यंत? 7-4-97 पर्यंत. म्हणजे 6-4-1 ते 7-4-97 पर्यंत अंगाचा अधिकार आहे. मग या अंगाच्या अधिकारामध्ये ज्याच्या ठिकाणी आदेश सांगितला त्याच्या ठिकाणी होईल आणि तोच शब्द ज्याच्या अंती आहे अशा शब्दाच्या ठिकाणीही होईल. दुसरा आहे पदस्यच. क्रमांक आहे 8. बोला. आणि 8-1-16 ते 8-3-54. 8-3-54 म्हणजे 8-4-1 पासून ते 6-4-1 ते अंगस्य पदस्य. पहा पदस्य याचा अधिकार आहे 6-4-1 पासून ते 7-4-97 पर्यंत. इथं लिहिले ना हो. ते सूत्र कोणतं का असा ना मला ते पाहावं लागेल. मग ते डायरेक्ट शोधावं लागतील. तुम्हाला तिथपर्यंतच एवढं लक्षात ठेवा कारण ते लगेच ते पाहावं लागतं. दुसरं काय शोधून घ्यावं लागेल. बरं लिहा जाऊ द्या. 7-4-97 आहे. बहुलम 7 किती? 4 ना. 7-4-97 शेवटचंच आहे. ईच गण. ईच गण आज शिकले तुम्ही. आणि 8-3-54 क्रमांकाचं सूत्र आहे ते म्हणजे इडायावा. काय आहे?
काय आहे? इडायावा. म्हणजे ईच गण आणि इडायावा हे अंगस्याचा अधिकार आहे ईच गणापर्यंत आणि पदस्याचा अधिकार आहे इडायावा. मग यांच्यामधले त्यांच्यामधले जे जे आदेश प्राप्त होईल त्याच्या ठिकाणी करायचा आणि तोच शब्द ज्याच्या शेवटी आहे त्याच्या ठिकाणी करायचा. आता इथे जराच्या ठिकाणी एक आदेश होईल आणि जरा शब्द ज्याच्या शेवटी आहे त्याच्या ठिकाणी, कारण की जरा जरसन तरसाम 7 2 101 कशामध्ये येते? हे अंगाच्या अधिकारात. पहा 7 4 पर्यंत जात आहे म्हणजे अंगाच्या अधिकारात आहे, पदाच्या अधिकारात नाही. अंगाच्या अधिकारात असल्यामुळे जरा शब्दाच्या ठिकाणीही जरस आदेश होईल आणि जरा शब्द ज्याच्या शेवटी आहे अशा शब्दाच्या ठिकाणी सुद्धा जरस आदेश होईल. आता इथं पाहायला गेलो तर इथं काय शेवटी आहे? जरा. सांगण्याचा काय अर्थ झाला? जरा शेवटी आहे म्हणून जराच्या ठिकाणी आदेश होईल. परंतु पुन्हा शंका करणाऱ्याने शंका केली. इथे शास्त्रार्थ होतं बरं का चांगला. इथं शंका करणाऱ्याने शंका केली, ओ महाराज तुम्ही तुमचं डोकं तरी ठिकाणी आहे का? पण काय झालं? तुम्ही नियम काय केला? आता परिभाषा काय सांगते? पदाधिकारात आणि अंगाच्या अधिकारात ज्याच्या ठिकाणी आदेश सांगितला त्याच्या ठिकाणी. इथं जराच्या ठिकाणी आदेश सांगितला, जरा तर नाही. तुम्ही काय म्हणतात? जरा शेवटी आहे त्याच्या ठिकाणी, पण इथं जरा शेवटी नाही, जर शेवटी आहे. जर इथं जरा नाही दिसत, जर दिसतंय. मग या जरच्या ठिकाणी जराचा आदेश होऊ शकणार नाही. आणि तुम्ही कसं काय चालले? जराच्या ठिकाणी जराला जरा समजून जराच्या ठिकाणी जरस आदेश कसं काय करायला लागले? त्याने हां तुझं म्हणणं बरोबर आहे बरं का. तुझे बोलतो ना इथं जरा नाही जर आहे, ते म्हणणं बरोबर आहे. मग आदेश होईल की नाही? अरे होईल. कसं काय होईल? नियम काय? तर आणखी एक परिभाषा आहे. कोणती? सांगितलं. थांबा. करताच त्यानं पूर्वपक्षात स्वतःची एक परिभाषा सांगू लागला. काय? निर्दिश्यमानस्य आदेशा भवन्ति. परिभाषा बोला. निर्दिश्यमानस्य आदेशा भवन्ति. 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 पहा तो बोलू लागला की महाराज ज्याच्या ठिकाणी आदेशाचा निर्देश केला त्याच्या ठिकाणीच आदेश होतात. काय झालं? ज्याच्या ठिकाणी आदेशाचा निर्देश केला त्याच्या ठिकाणीच होतात. तुम्ही काय म्हटले? म्हणजे पदाच्या अधिकारात आणि अंगाच्या अधिकारात ज्याच्या ठिकाणी आदेश केला त्याच्या ठिकाणी आणि तदंताच्या ठिकाणी आदेश होतात. मग आता जरा एक पाहिजे आणि जरा शेवटी असेल तर त्याच्या ठिकाणी आदेश होईल. या ठिकाणी तर
जरा नाही, जरा नाही, जरा आहे म्हणून त्याच्या ठिकाणी आदेश होऊ शकणार नाही. तेव्हा मग आता उत्तर द्यायला शेवटी पण मला आहे ना, मला सांगितलं ना ज्याच्या ठिकाणी आदेश केला त्याच्या ठिकाणी आदेश होतात. मग इथं आता कोण राहिला, जरा किंवा जरा शेवटी, ज्याच्या आहे त्याच्या ठिकाणी. इथं जरा शेवटी नाही, मग आदेश होणार नाही. तेव्हा उत्तर दिलं. दुसरी परिभाषा, एक देश विकृतमनन्यवाद. एक देश विकृतमनन्यवाद. एक देश विकृत मनन्यवाद. पहा, एक देश विकृत असेल तर तो दुसऱ्यासारखे होत नाही. है की नाही? एक देश विकृत असेल तर तो दुसऱ्यासारखा होत नाही. म्हणजे एक देश जरी बदलला तरी त्याच्यात काहीही बदल होत तो दुसऱ्यासारखं बदलत नाही. म्हणजे पहा, उदाहरण दिलं, शेपूट आहे का रे? नाही, कुत्र्याला आहे. नाही करायला सांगितलं मी, कुत्र्याला शेपूट आहे. आता काही माणसं कुत्रे पाळतात. कुत्रे पाळल्यानंतर झालं, लगेच गेलं आपलं खेळता खेळता घेतला, असा मारला कोयता, शेपूट तुटलं, लगेच तो त्याच्यासारखा माणूस झाला. असं होतं कधी नाही. म्हणजे कुत्र्याचं शेपूट तुटलं तरी ते कुत्रच राहतं, ते माणूस होत छिन्ने पुच्छे श्वाश्वायव न तू गर्द मनुष्य हा. आहे की नाही? कुत्र्याचं शेपूट तुटलं तरी ते कुत्रच राहतं, ते मनुष्य होत नाही. जर होत असेल तर सांग, नाही तर उद्याच्या लगेच एक जोडू आणून चेंज, आहे ना. म्हणजे तसंच या ठिकाणी इथं निर्जर आहे, जरा आहे ना. मग इथं आ निघून गेला. आ काय झाला? आचा लोप झाला, एक शेपूट निघून गेलं, अ राहिलं. तरी जरा, जर हा शब्द जराचा आ गेला तरी तो जराच असेल. त्याला जर दुसरा वेगळा म्हणता येणार. बस त्याचं शेपूट तुटलंय म्हणून त्याला जराहून वेगळं समजू नये, तो जराच आहे. मग त्याच्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल? जरस आदेश करावा लागेल. म्हणजे जरस आदेश होईल. कधी? स्वरादी प्रत्यय पुढे असेल तर विकल्पाने. आणि जेव्हा जरस होईल, आता काय आलं? निर्जरस, आणि औ जोडला, डायरेक्ट जोडून द्या, निर्जरस हो. आणि जेव्हा होणार नाही तेव्हा रामप्रमाणे, निर्जरच राहिलं तेव्हा निर्जरव. असे दोन रूप होतील. सगळे स्वरादी प्रत्यय पुढे आले तर असे दोन रूप होतील. हां, बहुवचन काय सगळीकडेच. आता पहा, तुम्हाला दुसऱ्या रीतीने सांगतो. आता आहे ना, मी पुसू घे निर्देशमान आदेश म्हणते, एवढं पुसतो बस. कुठे आलं? निर्जर धन औ. आता एक दुसरा पक्ष म्हणजे खालीवर सूत्र केल्यानंतर हे ऐकायला थोडं चांगलं वाटेल. निर्जर धन औ झाल्यानंतर सूत्र आलं जरा जरा संन्यतर श्याम. अजादी विभक्ती पुढे असेल तर जराच्या ठिकाणी निर्जर आदेश हो. आता इथे अजादी जराच्या ठिकाणी निर्जर आदेश हो असं म्हटल्यानंतर तेव्हा पूर्व पक्षी एक परिभाषा घेऊन पुढे आला. तो बोलला निर्दिश्यमानस्य आदेशा भवन्ति. निर्दिश्यमानस्य आदेशा भवन्ति. तो बोलला की महाराज तुम्ही काय बोलताय? जराच्या ठिकाणी जरस आदेश हो असं तुमचं म्हणणं आहे.
इथं तर निर्जर शब्द आहे. कोणता शब्द आहे? निर्जर शब्द आहे. आणि एक नियम आहे, ज्याच्या ठिकाणी आदेश केला त्याच्या ठिकाणीच आदेश होत असतात. इथं निर्जरच्या ठिकाणी आदेश होणार नाहीत. आदेश निर्देश कोणाच्या ठिकाणी? जराच्या ठिकाणी. आणि तुम्ही उदाहरणाला काय दिलं आहे? निर्जर. म्हणून तुमचं म्हणणं बरोबर नाही. तर तेव्हा लगेच सिद्धांत रूपानं परिभाषा आली, ए बाबा निर्देशमानस्य आदेशा भवन्ति हे म्हणणं बरोबर आहे, पण दुसऱ्या ठिकाणी पदाच्या अधिकारात आणि अंगाच्या अधिकारात ज्याच्या ठिकाणी आदेश केला त्याच्या ठिकाणी होतो आणि तदंताच्या ठिकाणीही होतो. म्हणून या ठिकाणी जरच्या ठिकाणी होईल आणि जरा ज्याच्या शेवटी आहे त्याच्या ठिकाणीही आदेश होईल. म्हणजे निर्जरच्या ठिकाणी होईल. जरा शेवटी आहे. तो बोलला का महाराज, तो काय तुम्ही काय बोलताय? अरे जराच्या ठिकाणी आणि जरा शेवटी असेल त्याच्या ठिकाणी ना, आहे की नाही? मग आता या ठिकाणी जरा आहे ना, आता तसं दोन्ही होतं बरं का. काय झालं, हे इथं आणि इथं वापरलं तर इथंही लागेल ना. निर्दिश्यमान इथंच ठेवलेलं बरं, ते निर्दिश्यमानस्य आदेशा भवन्ति हेच ठीक आहे. यानं काय करायचं की निर्देशमान आता पूर्ण ज्या निर्जरच्या ठिकाणी होणार नाही, ज्याच्या ठिकाणी आदेश निर्देश केला त्याच्याच ठिकाणी म्हणजे केवळ जराच्याच ठिकाणी होईल. जरी शेवटी असला तरी पहा लक्षात घ्या बरं का. इथं काय सांगितलं, अजादी विभक्ती पुढे असेल तर जराच्या ठिकाणी निर्जर आदेश होतो. मग इथं सांगितलं की अरे हे निर्जर नाही आहे, जरा नाही आहे, निर्जर आहे. मग सांगितलं की पदांगाधिकारात त्याच्या ठिकाणी म्हणजे ज्याच्या ठिकाणी आदेश सांगितला त्याच्या ठिकाणी आणि तदंत तो जरा शब्द ज्याच्या शेवटी आहे त्याच्या ठिकाणी म्हणजे निर्जरच्या ठिकाणी आदेश होईल. मग आता निर्जरच्या ठिकाणी आदेश होऊ लागला तेव्हा दुसरी परिभाषा आली आणि तिने सांगितलं नाही नाही, पूर्ण निर्जरच्या ठिकाणी नाही, निर्दिश्यमानस्य आदेशा भवन्ति, ज्याच्या ठिकाणी आदेश निर्देश केला त्याच्याच ठिकाणी होईल. जरी निर्जर शब्द असला तर त्याच्यातला अर्धा भाग जरा त्याच्याच ठिकाणी आदेश होईल. म्हणजे इथे जरा नाही, जर आहे. मग सांगितलं एकदेश विकृत मनान्यवत, जरी एक देश बदलला तर तो दुसऱ्यासारखं होत नाही. म्हणून जराच्या ठिकाणी म्हणजे जरच्या ठिकाणी आदेश जरस होईल. मग दोन रूप होतील, निर्जरसौ निर्जरो. बहुवचनामध्ये अस आहे, जास्त करा तो अस, तर निर्जरस अस जोडलं तर निर्जरह आणि एक दुसरं निर्जराहा, रामसारखं. जमेल ना? कंठस्थ करायचं बरं का. अरे पुसून लिहून देतो. निर्जरह निर्जर निर्जरसौ निर्जरौ निर्जरसः निर्जरः. एका पक्षात जेव्हा होत नाही तेव्हा रामप्रमाणेच आहे. मध्ये आलं निर्जरसम निर्जरम निर्जरसौ निर्जरौ निर्जरसः निर्जरः निर्जरान. द्वितीया. तृतीया निर्जरसा निर्जरेण निर्जरेण. आता इथं हलादी आल्यावर नाही होणार, निर्जराभ्याम केवळ एकच है ना. आता निर्जर हीच आहे, ते निर्जर भीस आहे म्हणजे इथं काय तसं तर हलादीच आहे, त्याच्यामुळे एकच रूप होणार आहे निर्जरही. जर गे प्रत्यय ना गेच आहे ना, गेचा काय राहील रे ए, तर मिळून दिलं तर काय होईल निर्जरे. इथं तृतीयाचा आहे काय प्रत्यय टा, टा स्वरात आला ना, मग टची चुटून
ईत संज्ञा काय राहील आ, तर मिळून दिला तर निर्जरसा. तसं चतुर्थीचं काय आहे गे, गेचा काय गची ईत संज्ञा कोणत्या ना लशक्व तद्धिते, मग काय राहील ए जोडलं तर निर्जरसे. आणि दुसऱ्या पक्षात रामसारखं निर्जराय, द्विवचन निर्जराभ्याम, निर्जरेभ्य, याच्यात काही बदल नाही. यांना सांगू द्या ना, यांना डोकं लावा थोडं थोडं, आहे की नाही. बोलत जा तुम्ही. आता पंचमी काय प्रत्यय आहे, ही चतुर्थी झाली. पंचमीचं काय प्रत्यय बोला, गसी. गसीमध्ये असं आहे गसी. या आता ईची काय होईल कोणत्या सूत्रानं, आणि गची काय होईल कोणत्यानं, मग काय राहील अस, म्हणजे स्वरादी प्रत्यय. तेव्हा तो काय करू आपण जोडून देऊ, तेव्हा काय होईल निर्जरस. अस जोडला तर त्याचा सचा विसर्ग निर्जरः. एक बार राम प्रमाणे निर्जरात, भ्याम निर्जरा भ्याम निर्जरेभ्यः. पंचमी. षष्ठी पहा, षष्ठीचा गस आहे, गस याच्याही गची संज्ञा लोप, त्याचाही राहील अस, म्हणजे समानच. निर्जर अस जोडून दिला सचा विसर्ग निर्जरसह. पुन्हा निर्जरस्य, ओस आला स्वरादी प्रत्यय निर्जर सोह, निर्जर निर्जर योह. षष्ठी आम है स्वरादी निर्जर साम, निर्जरा आणाम. षष्ठी. सप्तमी गी आहे, सप्तमीचा काय प्रत्यय हो गी. गीच्या अंगची संज्ञा लोप होईल, काय राहील ई, मग जोडून द्या निर्जरसी, निर्जरे. ओस निर्जरसोह, निर्जर योह, निर्जरेषु राम प्रमाणे. आणि संबोधन प्रथमेप्रमाणे हे निर्जर, हे निर्जर सौ निर्जरौ, हे निर्जरसः निर्जराः. या प्रकारे रूप होईल. आतापर्यंत तुम्ही जे शिकले तुम्ही त्याहून आता थोडा विपरीत विषय आला आहे. तसं आपल्याला आता हा शब्द झाला ना पूर्ण, हे शब्द चांगला तयार करा. आणि यानंतर आपल्याला जो विषय थोडासा लघुपेक्षा चेंज विषय आहे. आता काय आहे, दुसरा शब्द आपल्या पुढे घेतलाय आता पादो. पाद म्हणजे पाय, पाद म्हणजे पायो. तर आता आपण हा शब्द घेऊन विचार करणार. पाद म्हणजे पाय. हा शब्द कसा चालतो राम प्रमाणे. तर काय झालं, पाद पादौ पादाः प्रथमा, पादम पादौ, एवढं झालं. कळलं. आता पादधन
शस शस अशी स्थिती झाली. पदधन शस. असं झाल्यानंतर आपल्यापुढे एक सूत्र आलं. मग ते पहा काय सांगताय. पद्धन्नो मास पद्धन्नो मास ऋन्निश पद्धन्नो मास ऋन्निश ऋन्निशन्युषन् पद्धन्नो मास पद्धन्नो मास पद्धन्नो मास ऋन् निश निशसन पद्धन्नो मास ऋन्निशसन पद्धन्नो मास ऋन्निशसन युषन् दोषन् युषन् दोषन् पद्धन्नो मास ऋन्निशसन युषन् दोषन् यकैं छकन यकैं छकन यकैं छकन यकैं छकन यकैं छकन पद्धन्नो मास ऋन्निशसन युषन् दोषन् यकैं छकन नुदन्नासें 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 चस् प्रभृतिषु चस् प्रभृतिषु चस् प्रभृतिषु चस् प्रभृतिषु चस् प्रभृतिषु सहायक 63. एवढं सूत्र कंठस्थ करा. याच्यात फार शब्द येतात. पहा आता मी लिहितो. वृत्ती काय आहे? वृत्ती आहे सगळ्याकडे. मी डायरेक्ट अर्थ लिहू का? पाद दंत नासिका पाद दंत नासिका मास हृदय मास हृदय निशा असृज निशा असृज युष दोष यकृत है युष दोष यकृत शकृत उदक आस्य शकृत उदक आस्य. ठीक. यांच्या ठिकाणी येशाम अर्थात यांच्या ठिकाणी काय विकल्पाने क्रमाने काय दशो पादच्या ठिकाणी पद दंतच्या ठिकाणी दन दतच्या ठिकाणी दत दंतच्या ठिकाणी दत पुन्हा नासिकाच्या ठिकाणी नस मासच्या ठिकाणी मास हलंत हृदयाच्या ठिकाणी हृद निशाच्या ठिकाणी निश कायला निश असृज याच्या ठिकाणी पहा निश ऋण निश असन
निश असन. पुन्हा युषच्या ठिकाणी युशन, दोषच्या ठिकाणी दोषण, यकृतच्या ठिकाणी यकय यकन, शकृतच्या ठिकाणी छकन शकन शकन, उदकच्या ठिकाणी उदन, पण आस्यच्या ठिकाणी आसन, आदेश होत. एक लक्षात ठेवा, यांच्या ठिकाणी कधी शस इत्यादी विभक्ती पुढे असेल तर. काय बोलला मी? काय पुढे असेल तर? हा, तुम्ही बोलत जा. लहान आले, नवीनांनी जास्त बोलतो, जुन्याचं नाही. जुने किती बोलते काय कामाचं नाही. पहा काय आहे, बोलावं. शश इत्यादी विभक्ती पुढे असेल तर, म्हणजे द्वितीयेच्या बहुवचनापासून कोणताही प्रत्यय पुढे आला रे आला तर यांच्या ठिकाणी विकल्पाने हे आदेश होतील. म्हणजे आपला पहिला शब्द कोणता आहे? पाद. मग पादच्या ठिकाणी काय होणार विकल्पाने? पद. मग आता शस पुढे आला ना, शसचा काय राहतो? अस. मग त्याच्या ठिकाणी काय झालं? एकदा पद आणि अस जोडला तर दिलं पदह. आणि जेव्हा नाही जोडणार तेव्हा पादान. 2 रूप झाले की नाही? पदह पादान. मग आता तृतीय आली, काय झालं? एकदा पद पदा, आणि जेव्हा नाही जोडलं तर तेव्हा पादेन. बरोबर. आता भ्याम आला तर पद झाला तर पदभ्याम, नाहीतर पादाभ्याम. पादभ्याम नाही, पाद पूर्ण शब्द आहे. पादाभ्याम. बहुवचन भीस, पदभिः, पादैः. सगळीकडे 2-2 रुपये लागला. चतुर्थी पदे घे आला, पादाय. पदभ्याम पादाभ्याम हे लिहायचं असेल इथं. पदभ्यः पादेभ्यः. पंचमी अस पदः पादात, पदभ्याम पादाभ्याम, पदभ्यः पादेभ्यः. झालं. षष्ठी पदः पादस्य, पदोः काय पादोः, पादयोः, पदाम पादानाम, पदी पादे. सब पदोः पादयोः. पत्सु पादेषु. आणि संबोधन प्रथमेसारखं त्याच्यात काय नाही. हे पाद, हे पादव, हे पादाः. या प्रकारे पाद शब्द चालतो. झालं की नाही वेगळं? असेच आता सगळे बाकीचे थोडे आपल्याला शब्द पाहायचे. उद्या दंत पाहायचा आहे. दंत कसा चालतो? पायाने चालतो का हाताने चालतो? तर तो शब्द उद्या पाहूया. थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आता पहा, उद्या